पोलिसांना एक दिवसाची सुट्टी देतो, मग तुम्ही तुमची ताकद दाखवा, आम्ही आमची ताकद दाखवतो. दुसऱ्या दिवशीची सकाळ कोण पाहतं बघू. नितेश राणेंचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य. वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात, वेडीवाकडी विधानं करून महायुतीच्या नेत्यांना अडचणीत आणू नका. अजितदादांचा मित्रपक्षातील नेत्यांना सल्ला. आमच्या गणपती विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली, त्यावर ते का बोलत नाहीत. नितेश राणे यांचा अजित पवार गटाला सवाल. अजित पवारांनी कुणाकडे तक्रार केली माहीत नाही, पण नितेश राणे हिंदुत्वाचं काम करत आहेत. त्यांच्या बोलण्याचा कधी कधी वेगळा अर्थ निघतो. नारायण राणे स्वतः त्यांच्याशी बोललेत. देवेंद्र फडणवीसांची माहिती. 25 सप्टेंबरला आमची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक. 18 मागण्यांवर उत्तर आलं नाही तर तिसरी आघाडी म्हणून निवडणूक लढवणार. 25 तारखेपर्यंत वाट बघणार, बच्चू कडूंचा इशारा. बच्चू कडूंनी महाविकास आघाडीसोबत यावं, आम्ही त्यांचं स्वागत करू. जयंत पाटलांचं बच्चू कडूंना आवाहन. बच्चू कडूंची आम्हाला अडचण नाही, जयंत पाटलांचं वक्तव्य. महाराष्ट्राचा सातबारा महाविकास आघाडीच्या नावावर नाही, भाजपशी त्यांचा संबंध नाही, हे जयंत पाटील सांगणार का. राजू शेट्टी यांचा सवाल. तर आपण भाजपमध्ये जाणार नाही, हे जयंत पाटलांनी लिहून द्यावं, बच्चू कडूंचं आव्हान. ज्योती मेटेंशी बोलणं झालं, त्या सकारात्मक आहे, तर जरांगे पाटील, प्रकाश आंबेडकर सर्वांनी एकत्र यावं, संभाजीराजेंचं आवाहन. मुख्यमंत्री शिंदेंच्या सूचनेनुसार मंत्री शंभूराज देसाई आज बैठक घेणार. मराठा धनगर मातंग समाजाच्या प्रलंबित मागण्यांवरील कार्यवाहीबाबत चर्चा होणार. राजकारण असा धंदा आहे ज्यात शिव्या खायची तयारी ठेवावी लागते. शिव्या खायची तयारी असेल तरच जनतेला न्याय देऊ शकतात, फडणवीसांचं वक्तव्य. योजना काय देता, आमच्या कांद्याला भाव द्या. आमदार बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर. कांद्याला भाव द्या, पंतप्रधानांसह मुख्यमंत्री आणि आमदारांना मोफत कांदे देऊ, कडूंचं वक्तव्य. स्वतःचं कर्तृत्व नसणाऱ्यांना वडिलांचा सुरक्षित मतदारसंघ लढता आला नाही. रुपाली चाकणकरांची रोहिणी खडसेंवर टीका. तर शरद पवारांच्या उपकाराने चाकणकर पद भोगत आहेत, रोहिणी खडसेंचं प्रत्युत्तर. जरांगेंनी मुख्यमंत्री व्हावं, आमच्या शुभेच्छा. जरांगेंची आमच्यावर बोलण्याची लायकी नाही, त्यांनी त्यांच्या बॅनरवर तुतारीचं चिन्ह लावावं, लक्ष्मण हाकेंची टीका. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचं आमरण उपोषण सुरू. अंबड तालुक्यातील वडीगोद्रीत उपोषण. विविध ठिकाणी आम्ही आंदोलन करतोय, आमच्यात मतभेद नाहीत, हाकेंची माहिती. भिवंडीचे पोलीस उपायुक्त श्रीकांत परोपकारी यांची तत्काळ बदली. गणेश विसर्जन, ईद ए मिलादच्या दिवशी झालेल्या घटनांमुळे निर्णय. डॉक्टर मोहन दहिकर आता भिवंडीचे पोलीस उपायुक्त. अफवांवर विश्वास ठेवू नका, दहिकर यांचं आवाहन. कशेडी घाटातील एक बोगदा अंतर्गत कामांसाठी आजपासून बंद. गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी बोगद्यातून वाहतूक सुरू केली होती. पुण्यात विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरट्यांचा धुमाकूळ. 300 जणांचे मोबाईल चोरी. नाशिक मध्य प्रदेशातील चोरटे गजाआड. पवना इंद्रायणी मुळा नद्यांच्या पूररेषेत 2500 अनधिकृत बांधकामं. व्यावसायिक निवासी बांधकामांचाही समावेश. जळगाव जिल्हा परिषदेत माजी खासदार उन्मेष पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं ठिय्या आंदोलन. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन करण्यावर कर्मचारी ठाम. भंडाऱ्यात एसटी ट्रान्सपोर्ट बँकेच्या सभेत गोंधळ. वाद वाढल्यानंतर एकमेकांना धक्काबुक्की, खुर्च्यांचीही तोडफोड. वकील गुणरत्न सदावर्तेंवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या विरोधकांचा ठराव. ऐन सणासुदीच्या काळात चणा डाळ 106 रुपये किलो तर बेसन पीठ 113 ते 14 रुपये किलो. भाव वाढल्यानं गृहिणींचं बजेट कोलमडणार. धुळ्यातील लांबकानीतून स्वच्छता ही सेवा जिल्हास्तरीय अभियानाची सुरुवात. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरेंच्या हस्ते मोहीम सुरू. सांगली काँग्रेसकडून भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांविरोधात तिरडी मोर्चा. राहुल गांधींवर केलेल्या वक्तव्याचा निषेध. जळगावात शिंदे गटाच्या महिला आघाडीकडून आमदार सुनील केदार यांच्या विरोधात घोषणाबाजी. लाडकी बहीण योजनेसंदर्भात केलेल्या वक्तव्याचा निषेध. जळगावच्या शिवाजीनगरमध्ये रुपाली चाकणकर यांच्या हस्ते महिलांचा अजित पवार गटात प्रवेश. पक्षप्रवेश सोहळा संपन्न. पारोळा एरंडोल मतदारसंघामध्ये विधानसभेत जागेवरून महायुतीमध्ये वाद होण्याची शक्यता. जळगावच्या पारोळा एरंडोल विधानसभा मतदारसंघातून अजित पवार गटाचे 2 पदाधिकारी शिंदे गटाच्या आमदारांविरोधात लढण्यावर ठाम. नांदेडमध्ये लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात गर्दी. फाटक्या साड्या दिल्याचा महिलांचा आरोप. कार्यक्रमाला आलेल्या महिलांकडून आयोजकांवर रोष. गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी नगर परिषद विरोधात आंदोलन. सरकारनं घरांसाठी दिलेल्या जमिनीची मोजमापणीचं काम अनेक वर्षांपासून थांबलेलं. 10 दिवसात मागण्या पूर्ण न झाल्यास निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा. जळगावमधील मुक्ताईनगर तहसील कार्यालयावर आदिवासी कोळी समाजाचं आंदोलन. जात प्रमाणपत्राच्या मागणीसाठी गेल्या 15 दिवसांपासून आदिवासी कोळी समाज आंदोलन करत असताना प्रशासन दुर्लक्ष करत असल्यानं समाज आक्रमक.
अमरावतीत पोलीस आयुक्तालय परिसरात जमावबंदीसह प्रतिबंधात्मक आदेश जारी, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाचा निर्णय. कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर परिसरातील नूतनीकरणाचं काम युद्धपातळीवर सुरू. मंदिर परिसरातील गरुड मंडप, नगारखाना, मणिकर्णिका कुंडाच्या नूतनीकरणासाठी 23 कोटींचा निधी. कोल्हापूर जिल्ह्यातील कोडोलीच्या यात्रेची तारीख ठरली. 21 ते 23 ऑक्टोबर दरम्यान यात्रेचं आयोजन. महाराष्ट्रासह कर्नाटकमधील भाविक यात्रेत सहभागी होतात. तुळजापूरचा आठवडी बाजाराचा वार बदलण्यास शहरातील व्यापाऱ्यांचा विरोध. मंगळवारीच बाजार भरवण्यात यावा, बाजार समितीच्या व्यापाऱ्यांची मागणी संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना दिलं निवेदन. बीडच्या माजलगाव धरणाची पाणी पातळी 48%वर. बीड माजलगाव शहरासह परिसरातील खेड्यांचा पाणी प्रश्न सुटणार. लातूरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी अडत बाजार बंद पाडला. सोयाबीनला सरकारनं जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा कमी दरानं काढण्यात येत होता सौदा. अहमदनगरच्या पाथर्डीतील दगडवाडीत शेतातील 70 ते 80 कॅरेट डाळिंब चोरीपूर्वी शेतातून ड्रोननं घिरट्या घातल्याची शेतकऱ्याची माहिती. चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. धुळे शहरातील समर्थ कॉलनीत एकाच कुटुंबातील 4घांची आत्महत्या. आई वडिलांसह 2 मुलांनी संपवलं जीवन. आत्महत्येचं कारण अस्पष्ट. 24 सप्टेंबरला अमित शहा कोल्हापूर दौऱ्यावर. कोल्हापूर जिल्हा बँकच्या शाखेच्या उद्घाटनाला हजर राहणार, तर शहांची जाहीर सभाही होणार. सरकारला पराभवाची भीती वाटत आहे. सरकार पोलिसांचा वापर करतंय. जितेंद्र आव्हाडांचा आरोप. जगनमोहन रेड्डींच्या काळात तिरुपतीच्या लाडूमध्ये चरबीचा वापर. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा गंभीर आरोप. वायएसआर काँग्रेसनं चंद्राबाबूंचे आरोप फेटाळले. 98व्या मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचा राज ठाकरेंकडून निवड. पुण्यातील प्रसाद गवळींच्या बोधचिन्हाची अंतिम निवड. राजमुद्रा आणि साहित्याची लेखणीचा बोधचिन्हात समावेश. 7 वर्षांपासून विकासकाकडे रखडलेलं भाडं झोपडपट्टीधारकांच्या खात्यात जमा. बोरिवली पूर्वेकडील देवीपाडा येथील 619 झोपडपट्टीधारकांचे 28 कोटींचं भाडं थकलं होतं. आमदार प्रकाश सुर्वेंच्या प्रयत्नांना यश. नवी मुंबईत महायुतीमध्ये श्रेयवादावरून लढाई. प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्न मी मार्गी लावला असं म्हणणाऱ्या भाजप आमदार मंदा म्हात्रे यांच्यावर शिवसेना उपनेते विजय नहाटा यांची टीका. बदलापुरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचा जीर्णोद्धार. आमदार किसन कथोरेंच्या हस्ते भूमिपूजन. राज्य सरकारकडून मंदिरासाठी 1.25 कोटी रुपयांचा निधी. प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी घरांसंदर्भात सत्ताधारी नेत्यांकडून धूळफेक. गरजेपोटीची घरं नियमित करा, मनसे नेते गजानन काळेंची मागणी. पनवेलमध्ये केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचा सत्कार समारंभात आठवलेंकडून राजकीय फटकेबाजी. रुपाली चाकणकरांचा जळगावात गुलाबी रिक्षातून प्रवास. रिक्षाचालक महिलांची भेट घेत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. बदलापूर अत्याचार प्रकरणी एसआयटीकडून कल्याण कोर्टात चार्जशीट दाखल. 2 गुन्ह्यांच्या 2 स्वतंत्र चार्जशीट. खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची एसआयटीची मागणी. मुंबईकरांनी मारला 1.25 लाख टन आंब्यावर ताव. एप्रिल मे महिन्यात 500 कोटींची उलाढाल. 1,24,038 टन आंब्यांची खपत. मध्य रेल्वेवरील ठाणे स्थानकावर पादचारी पुलाची तुळई उभारण्यासाठी वाहतूक ब्लॉक. शनिवारी रात्री 10:30 ते पहाटे 4:30 वाजेपर्यंत 6 तासांचा ट्रान्स हार्बर मार्ग आणि 6व्या मार्गिकेवर ब्लॉक.